नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे ऑपरेशन टायगर. 2024च्या निवडणुका झाल्यापासून ऑपरेशन टायगर हे तेजीत आहे. एकनाथ शिंदे, अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, महायुती सत्ता सरकार सत्तेत आहे आणि सत्तेचं संख्याबळ आहे. तरी सुद्धा विरोधकांचा पक्षच देशात ठेवायचा नाही अशा हिशोबानं त्यांची खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. आता एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे 9 खासदार निवडून आलेले आहेत, 20 आमदार निवडून आलेले आहेत, यातली माणसं फोडायची. आता नेमकं कोण कोण फुटतंय, कोण कुठं जातंय यावरती महाराष्ट्रभर चर्चा आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार का, उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार, शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार का, अजितदादांची फुटणार. म्हणजे नेमकं फुटणार कोण आणि कोण कुठं जाणार अशी चर्चा मात्र जोर धरलेली आहे. सगळीकडेच ही परिस्थिती आहे की पक्ष फोडायचा, आपल्या बाजूला न्यायचं आपलं समर्थन, आणि त्यात एक गट तयार केला की त्याला तो कायदा लागू नाही अपात्रतेचा असं काहीसं सांगितलं जातं. 1/3 ज्या बाजूला असतील त्या बाजूचे अपात्र ठरू शकत नाही असं एक सत्र सुरू आहे. आता या सगळ्या गोष्टींवरती अनेक लोक चिडलेले आहेत की हे भारतीय जनता पक्ष म्हणतात वाईटच पक्ष आहे की निवडून आलेले दुसऱ्या पक्षांची सुद्धा माणसं फोडतात, म्हणजे ते काहीशी रागाला सगळी गेलेली आहे. पण काय फरक पडत नाही मोदी शहांना, ते त्यांना 1/3 बहुमत करायचंय, देशामध्ये खासदार वाढवायचे ते आणि कायमस्वरूपी आपली सत्ता टिकल राहील असं करायचंय त्यांना. तर त्यासाठी हे त्यांचे सगळे प्रयत्न आहेत. तर नेमकं कोण कोण खासदार फुटल, कुठला खासदार फुटल, कोण कुठं गेलेला आहे, तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की बाबा उद्धव ठाकरेंचे खासदार किती आहेत आणि त्यातले किती फुटू शकतात, राज्यसभेवरती त्यांचे खासदार किती आहेत, म्हणजे आमदार किती आहेत, हे सगळं आपल्या लक्षात येईल. म्हणजे आपण जर सगळा जर व्हिडिओ ऐकला तर बघा, चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रात 2024ला जी निवडणूक झाली, 24ला निवडणूक झाल्यापासून ऑपरेशन टायगर हे जोर धरते. म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणार अशी मोहीम जोरदार सुरू आहे, फोडाफोडीचं राजकारण. आणि केंद्रात सुद्धा नरेंद्र मोदींना खासदारांची गरज आहे की स्वतःचं संख्याबळ वाढवायचे आणि 1/3 संख्याबळ करायचे. म्हणजे देशामध्ये 800 खासदार करायचे, मग त्यात महिलांना आरक्षण द्यायचं आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल, याच्यासाठी जोरदार अशी त्यांची तयारी सुरू आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे खासदार फोडायचे. म्हणजे जसं तृणमूलचे फोडले 20, आता तसे उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फोडायचे आणि शिवसेनेमध्ये न्यायचं, असे सूत्र आता मोहीम जोरदार सुरू आहे. तर किती खासदार जाणार यांची चर्चा जोरदार आहे. आता मुख्यतः उद्धव ठाकरेंकडे 9 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे एकूण 9 खासदारांपैकी 7 खासदार जर गेले तर त्यांना तो नियम लागू होत नाही. आता आमदार सुद्धा 16 आमदार जाणार आहेत म्हणतात. 20 खासदार आहेत, 20 आमदार आहेत, त्यापैकी 16 आमदार हे एकनाथ शिंदेसोबत जाणार आहेत असं म्हटलं जातंय. आता उद्धव ठाकरेंचे 7 सोडणार आहेत असा शिंदे गटाच्या कुपाले, म्हणजे वेगवेगळी जी मंडळी आहेत ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की एवढे आमदार फुटणार आहेत, तेवढे खासदार फुटणार आहेत, ऑपरेशन टायगर हे आमचं आता जोरदार सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे. आता अद्याप म्हणजे सध्या तरी अजून एकही खासदार अधिकृतपणे गेलेला नाही, परंतु त्या खासदारांचा प्रवेश होणार आहे असंही सांगण्यात येते. आता 14 जून रोजी उद्धव ठाकरेंनी खरंच म्हणजे आपल्या बाजूचे खासदार आहे का हे बघायसाठी मातोश्रीवरती त्यांनी एक बैठक बोलवली.
आता बैठक बोलावल्यानंतर या 9 खासदारांपैकी 4च खासदार बैठकीला उपस्थित होते, तर बाकीचे ऑनलाईन खासदार बैठकीला उपस्थित होते असं संजय राऊतांनी सांगितलं. पण वास्तविक पाहता 4च खासदार आले होते. आता त्यांनी पुन्हा खासदार आणि आमदारांची सगळ्यांचीच बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे. आता या बैठकीला किती लोक उपस्थित राहतात हे सुद्धा महत्वाचं आहे. आता त्यानंतर वाशिमचे जे खासदार आहेत संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीला जाऊन भेट घेतलेली आहे. तसंच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही एकनाथ शिंदेच्या नंदनवन बंगल्यामध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. म्हणजे हे 2 खासदार तर झाले. आता परभणीचे संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे की हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या गटात जाणार आहे. ती आता शिंदे गटाचा दावा असा आहे की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं असून ते पूर्णतत्वाकडे गेले आहे. योग्य वेळी मुहूर्त बघून आम्ही ह्या सगळ्या लोकांचा पक्षप्रवेश आमच्या पक्षामध्ये करून घेऊ. आता उद्धव ठाकरेंना प्लॅन बी सुद्धा तयार केलेला आहे. म्हणजे प्लॅन बी, जरी खासदार गेले तरी कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सोबत राहतील यासाठी मातोश्रीवरून हालचाली सुरू केलेल्या आहेत. ज्यांना जायचंय त्यांनी जावं, जबरदस्ती नाही. ज्यांना थांबायचंय त्यांनी थांबावं असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. आता उद्धव ठाकरेंचे जे 9 खासदार आहेत, हे 9 खासदार नेमकं कुठनं निवडून आलेले आहेत हे सुद्धा आपण बघूया. दक्षिण मुंबईमधनं अरविंद सावंत आहे, मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई आहेत, ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील आहे आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे आहेत, संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आहेत, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आहेत, तर परभणीमध्ये संजय जाधव आहेत, यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख आहेत आणि हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर आहेत. आणि राज्यसभेवरती मात्र 3 खासदार आहेत, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई. असे मिळून उद्धव ठाकरेंचं 12 खासदार आहेत. आणि या ऑपरेशन टायगरमुळं 7 खासदार फुटणार आहेत अशी चर्चा आहे. 14 जूनच्या मातोश्री बैठकीला 4च खासदार उपस्थित राहिले, म्हणजे 5 आले नाहीत. आणि 16 आमदार फुटणार आहेत असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातं की 16 आमदार आणि 7 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत. आता ही जरी चर्चा असली तरी ऑपरेशन टायगर आपण अजून पूर्णपणे राबवलं गेलेलं नाही. पूर्णपणे म्हणजे ही लोक गेलेली नाहीत, फक्त चर्चा सुरू आहेत, वावड्या सुरू आहेत. त्यावरती संजय राऊत यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की ह्यांनी जर ऑपरेशन टायगर राबवलं तर मात्र आम्ही ऑपरेशन लांडगा हे राबवू. परंतु बैठकीलाच ही लोक उपस्थित राहिले नाहीत, त्याचा सुद्धा अर्थ वेगळा निघतो की 5 खासदार तर ह्यांच्या संपर्कात आहेत असं सुद्धा एकंदरीत दिसतंय. परंतु जर 5 खासदार जर गेले तर त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे, अपात्र होऊ शकतात. जर 7 खासदार जर गेले तर मात्र अपात्र होऊ शकत नाहीत. म्हणून 7 खासदार फोडून नेण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील आहेत. एकनाथ शिंदेची शिवसेना ही प्रयत्नशील आहेत की कमीत कमी उद्धव ठाकरेंचे 7 खासदार हे आपल्या सोबत घेऊन जायचे. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जोरदार असा प्रयत्न सुरू केलाय. त्यातच उद्धव ठाकरेंनी सुद्धा खासदार फुटू नयेत अशी तयारी सुरू केलेली आहे. परंतु आता काही खासदार फुटणार हे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून आता दिसतंय की हे जे 7 खासदार आहेत. आता भाऊसाहेब वाकचौरे बघा, या अगोदर सुद्धा ते निवडून आलं होतं आणि निवडून येऊन पुन्हा दुसऱ्या पक्षात गेलं होतं, तेव्हा पडलं. आता त्या शिवसेनेनं तिकीट दिलं, निवडून आलं, तर आता पुन्हा पक्ष बदलायचं काम चालू. म्हणजे दळबहादुरीपणा किती असतो तो या अशा खासदार महोदयांवर. तो उलट लोकांनी असे खासदार निवडून दिले नाही पाहिजे. कार्यक्रमाला जरी आले ते हुसकावून या लोकांना लावलं पाहिजे, येऊच नाही दिलं पाहिजे. लोक जनता त्रस्त झालेली आहेत ह्या पडापोडीच्या राजकारणामुळे. अक्षरशः चिडलेली आहेत लोक की भाजप हे काय करते, भाजप आपण जे निवडून दिलं ती आपली चूक झाली असं लोकांना वाटायला लागले आता. तर बघा, ऑपरेशन टायगर हे खरंच राबतंय का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटते का? शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा परत एकदा फुटते का? हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे आज. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.